साहेब माझं 1998 पासून मी एका जागेत राहत होतो. खरेदी घेतलेलं होतं स्वामीकडून, सिद्धय्या पंचय्या स्वामीकडून. त्यांनी वडिलांबरोबर सौदा केलेत पण ते आता स्टॅम्प मिळेना. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या व्यक्तीला 2017मध्ये माझं राहिलेलं जागा माझ्या कब्जात असलेलं, आज तगात माझ्या कब्जात असलेलं त्यांनी दुसऱ्याला विकले. आनंद शंकर देशट्टे, फुलाबाई शंकर देशट्टे, कालिंदा शंकर देशट्टे, महेश शंकर देशट्टे ह्या लोकांना विकले. एकाला विकले पण हे सगळेच लोक गुंड आणून माझं घरच लुटून गाडीत भरून घेऊन गेले. माझ्या जीवाला त्यांच्यापासून धोका, माझ्या मुलाला धोका, माझ्या मुलीला धोका आहे. आम्ही बाहेरगावी राहतो. ते घटना घडल्यापासून आजपर्यंत मी गावाकडे गेलो नाही साहेब. ह्यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे. कोर्ट काय निकाल देईल ते दिलं आहे, पण मुरुम पोलीस स्टेशनमध्ये ह्याच्यावर एफ-आय-आर करायला तयार नाही. गेल्यावर त्यांच्याच बाजूने बोलतात, तुमचं काय, तुमच्याजवळ कागद काय आहे. कोर्टात मॅटर चालू आहे. कोर्ट काय निकाल देईल ते मी मान्य करायला तयार. ते माझं तिकडंच ठेवलेत आहे. त्यांच्याच बाजू धरून माझं एफ-आय-आरसुद्धा करायला तयार नाही. सगळीकडे गेलो, तहसीलदार साहेबाकडे गेलो, लेवा SP साहेबाकडे गेलो, SP साहेबाकडे गेलो. आता इथं साहेबांना निवेदन दिलं, जिल्हाधिकारी साहेबांना. मला न्यायच मिळाला नाही ह्याच्या विषयात. भर दिवसा 12-1 दरम्यान 12 तारखेला 12/4/2026ला माझं घर काढून घेऊन गेले आणि 13 तारखेला JCB लावून संडास बाथरूम बांधलेलं तोडून सर्व लेवल केले. त्यानं गावाला येऊ दे, त्याला तोडतो म्हणते. ते कोण आहे त्यांनी असं बोलणार? कोण आहे ते? हे समोर बोलत नाहीत ना, माझ्या मागं बोलते. ते लोक घेऊन त्याचा फोटो काढा म्हणलं तर कोण काढणार? घर कुटुंब कुठं ठेवलंय तुम्ही? उघडे पडले तुमचं कुटुंब? त्यांनीच भरूनच घेऊन गेलेत की काय ठेवले तिथे? तिथं बाई कामाला नव्हती का कोणी? आम्ही राहायला हुमनाबादला पोरगी शाळेला शिकायला, आणि दुसऱ्याला मी भाड्यानं ठेवलं होतो. भाड्यानं म्हणजे साफसफाई करायला राहू दे म्हणून ठेवलं होतो. त्यांनी त्यांचं सासूरवाडीला गेले कार्यक्रम असल्यामुळं. ते संधी साधून ह्याने बाहेरचे गुंड आणून भर दिवसा 12 तारखेला 12 ते 1 दरम्यान भरून घेऊन गेलेत. सामान सगळं, हत्यार सगळ्यापासून. ह्याचं कुठंच न्याय मिळाला तयार नाही. हे काय महाराष्ट्रात? मला तर ते वाल्मी कराडचं आठवणीला आलं गावात. असं किती 4-5 प्रकरण घडलेत. कोण इथं दाद घ्यायला तयार नाही तुमच्याकडे. आता तुम्ही निवेदन दिलं, काय म्हणले साहेबांनी म्हणले, SP साहेबांना मी सूचना करतो, तुमचं काय ते मार्ग काढायला प्रयत्न करतो म्हणले. पण मला काय मार्ग दिसायचं दिसेना. साहेब तर चांगलं बोलले मला. हां, निवेदनसुद्धा घेतले, विचारपूस चांगल्या केले, सर्व काही केले. पण ह्याचं कुठंच त्यांच्यावर व्यापारच होईना. ते एवढं मोठं दरोडा घातले, घरच घेऊन गेले जागेवरून, संडास बाथरूम पाडले. ह्याला काय आहे का नाही? मी आज 12 तारखेपासून आजपर्यंत गावाकडे गेलो नाही. माझ्या जीवाला धोका आहे म्हणून. ह्याचं कोणच दाद घेणं पोलीस स्टेशनमध्ये. आपलं नाव सांगा ना. गुंडप्पा सिद्धप्पा वाकडे.